बोलताना आमदार जयंत पाटलांनी जोरदार टोलेबाजी केली। मुख्यमंत्र्यांचा इंटेलिजन्स स्ट्रॉंग आहे, भास्कर जाधव कोणाला भेटले की लगेच त्यांना कळतं असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। जरा पक्ष फोडाफोडीची कामं पेंडिंग ठेवा, आधी अंमली पदार्थांना राज्यातून हद्दपार करा असा खोचक टोला देखील जयंत पाटलांनी लगावलाय। राज्यात कुठेही ड्रग्ज मिळणार नाही हे लोकांना म्हणू द्या, मुख्यमंत्र्यांना ही संधी आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या एसपींना सांगा की जनतेनं नाव काढलं पाहिजे की ड्रग्ज बंद झाले म्हणून। त्यांना ही संधी आहे, लोकांना लगेच रिस्पॉन्स करतील लोक की आता पोरांना कुठेही अंमली पदार्थ मिळत नाहीत, हे गावात लगेच लक्षात येतं। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे, आग्रह आहे, विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रातल्या एसपींना सांगा अंमली पदार्थाची रिपोर्टिंग झालं तर तुम्हाला तुमच्यावर कारवाई करू, रिपोर्टिंग त्यासाठी झिरो करतील नाही तर। पण अध्यक्ष महोदय, या अंमली पदार्थाला काही ना काही उपाय काढणं आवश्यक आहे असं मला वाटतं। जरा इकडं तिकडं झालं तर मुख्यमंत्र्यांचं इंटेलिजन्स लगेच त्यांना कळवतं की भास्करराव जाधव कुणाला जाऊन संध्याकाळी भेटले म्हणून। एवढं सेन्सिटिव्ह नेटवर्क पोलिसांचं महाराष्ट्रात आहे। मी उदाहरण भास्करराव नाही, कुणाला जात नाहीत भेटायला ते, पण उदाहरण सांगितलं मी। एवढं सेन्सिटिव्ह आणि एकदा मनात आणलं पोलिसांच्या की अमित चाटम फार जोरात पोलीस काम करतात, पण ड्रग पासून मिळणारं उत्पन्न हा एक सोर्स ऑफ इन्कम झालेला आहे, मी मगाशी सांगितलं तसं। आणि म्हणून या पोलिसांची नाकेबंदी मुख्यमंत्र्यांनी रस घेऊन करावी। पक्ष भिक्ष फोडण्याचं जरा थोडं पेंडिंग ठेवावं पाहिजे, तर नंतर फोडा, पण आधी ह्या अंमली पदार्थांच्यावर अंमल आज करावं अशी माझी विनंती आहे आणि त्यासाठी आपण नक्की काही काम करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।